पीक विमा योजनेचा शेवटचा हप्ता आता लवकरच मिळणार आहे। कंपन्यांकडून सरकारला 2300 कोटींचा परतावा मिळणार आहे। येत्या 2 ते 3 दिवसात कंपन्यांकडे हा हप्ता जमा होणार आहे। पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत 7600 कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे। राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे 6584 शेतकऱ्यांसाठी एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। आता जर तुम्ही पण शेतकरी असाल तर आता तुमच्यासाठी अत्यंत मोठी पीक विमा योजनेची अपडेट समोर आलेली आहे। सविस्तरपणे अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला पूर्ण तुम्हाला बघावं लागणार आहे। आता पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे। आज दुपारी या वेळेवर तुम्हाला देखील पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा देखील मिळणार आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये असं सांगितलेलं आहे। सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून GR बघणार आहोत। GR मध्ये पूर्णपणे स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेलं आहे की पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आज देखील या वेळेवर पूर्णपणे पीक विमा जमा झाला पाहिजे, कोणती वेळ असणार आहे आणि शेतकऱ्यांना काय कामे करायची आहे सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आणि जर तुम्ही पण या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका। कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की कळवा। आता तुमची पण खूप दिवसाची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे असं बोलायला काही हरकत नाहीये, कारण की आता आज या वेळेवर तुमच्या बँकेच्या खात्याकडून तुम्हाला मेसेज येणार आणि पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची रक्कम जमा देखील तुमची होणार आहे। पण यामधून काही शेतकरी बाद करण्यामध्ये आलेले आहे। आता लक्षपूर्वक बघत चला तुम्हाला कोणतं काम करायचं आहे, जेणेकरून तुम्ही पण पूर्णपणे 2 वाजल्याला तुम्हाला मेसेज येईल, तुम्हाला देखील पूर्णपणे रक्कम जमा झाली असा मेसेज येईल। तर चला लगेच बघू आपण महत्त्वाची आज पीक विमा योजनेची रक्कम सर्वात आधी या 15 जिल्ह्यामध्ये येणार आहे। ते 15 जिल्हे आपण लगेच बघू। त्यापूर्वी जर तुम्ही पण यावर्षी सोयाबीनचे उत्पन्न घेणार असाल तर तुमच्यासाठी ही सोयाबीन व्हरायटी अत्यंत उत्कृष्ट आहे। या सोयाबीन व्हरायटीमध्ये देखील एका शेंगांमध्ये 3-3 दाणे आढळतात। त्याचबरोबर देखील 92 ते 97 दिवसामध्ये अगदी ही व्हरायटी येते आणि देखील तुम्ही बघू शकता अत्यंत स्ट्रॉंग हिचे खोड आहे। जर तुम्ही देखील सोयाबीन लावायचा विचार करत असाल तर इनवेज महादेव ही सोयाबीन व्हरायटी अत्यंत उत्कृष्ट आहे। आता या ठिकाणी लक्ष द्या, पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे। देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पत्रकार परिषद बोलवली होती। आज शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा होतोय असं देखील त्यांनी माहिती दिलेली होती। 2020 पासून ते 2024 पर्यंत केंद्र सरकारने मंजूर केलेला पीक विमा योजनेचा हा दुसरा टप्पा आज दुपारी या ठिकाणी वेळ त्याची जाहीर झालेली आहे। कोणत्या वेळेला तुम्हाला पीक विमा योजनेची रक्कम मिळणार ती वेळ ही आपल्याकडे आलेली आहे। आपण ती वेळ सविस्तरपणे या ठिकाणी बघूया। त्याच वेळेला तुमच्या बँकेच्या खात्यावरती तुम्हाला देखील पूर्णपणे पैसे जमा दिसणार आहे। कोणती वेळ असणार आहे, कोणत्या वेळेला तुम्हाला देखील पूर्णपणे मेसेज येणार ती वेळ देखील या ठिकाणी आलेली आहे आज दुपारी। आता काळजीपूर्वक लक्ष देत बघत चला। आज दुपारी 2 वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम देखील जमा होण्यास वितरित होण्यास सुरुवात होणार आहे। आता काळजीपूर्वक लक्ष देत बघत चला शेतकऱ्यांनो, 2ची वेळ दिलेली आहे। दुपारच्या 2 वाजल्यापासून तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती ही रक्कम जमा देखील होणार आहे। रक्कम किती असणार आहे आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना बाद करण्यामध्ये आलेलं आहे पूर्णपणे आपण तीही अपडेट देखील या ठिकाणी बघणार आहोत। त्यामुळे देखील व्हिडिओला पूर्णपणे नक्की बघत चला। महत्त्वाची अपडेट देखील असल्यामुळे व्हिडिओला अर्धवट बघू नका। अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आलेला आहे। विम्याचा एकही रुपया न मिळालेला शेतकऱ्यांना आता मोठा आनंद होणार आणि त्यांना देखील पीक विमा मिळणार आहे। आता देखील हेक्टरी किती रुपयापर्यंतचा पीक विमा आज दुपारी 2 वाजता तुम्हाला मिळणार, किती रुपयापर्यंतचा निधी देखील या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहे। 2020 ते 2024चा या 3 वर्षाचा प्रलंब असलेला पीक विमा या ठिकाणी पूर्णपणे आता प्रतीक्षा संपवलेली गेलेली आहे। पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा
टप्प्याची प्रतीक्षा देखील तुम्ही पण खूप दिवसापासून करत होते, पण आता अखेर तो दिवस आला. आजचा हा दिवस तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत आनंदाचा हा दिवस तुमच्यासाठी आहे. कारण की आता आज दुपारी 2 वाजता देखील पीक विमा जमा करण्यामध्ये येणार तुमच्या बँकेच्या खात्यावरती. आता या ठिकाणी लक्ष द्या, हेक्टरी 20,000 रुपयांचा पीक विमा देखील तुम्हाला मिळणार आहे. आता जर तुम्ही पण शेतकरी असाल आणि तुम्ही पण असा विचार करत असाल की पीक विमा योजनेचा दुसऱ्या टप्प्याचा निधी, दुसऱ्या टप्प्याची रक्कम किती रुपये येणार, किती रुपयापर्यंतचा पीक विमा देखील तुम्हाला देण्यामध्ये येणार आहे, तर तो असणार आहे 20,000 रुपयांचा. 20,000 रुपयापर्यंतचा पीक विमा देखील तुम्हाला हेक्टरी मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा देखील करण्यामध्ये येणार आहे. हा पीक विमा 2020 ते 2024 या 3 वर्षाचा प्रलंबित म्हणजेच की प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती सोडण्यामध्ये येणार आहे. आज त्याला मुहूर्त या ठिकाणी आलेला आहे. आता देखील काही बँकेच्या खात्यावरती हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर चला, कोणकोणत्या बँकेच्या खात्यावरती ही रक्कम जमा देखील करण्यामध्ये आलेली आहे त्यापूर्वी आपण या ठिकाणी बघणार आहोत काही महत्त्वाची कामे. जे महत्त्वाची कामे शेतकऱ्यांना करणं अत्यंत गरजेचे आहे. त्यापूर्वी आपण बघूया आज 2 वाजता कोणकोणत्या बँकेच्या खात्यावरती DBTच्या माध्यमातून ही रक्कम जमा होणार आहे, कोणकोणते बँक खाते असणार आहे, कोणकोणत्या बँके या ठिकाणी पात्र ठरल्या आहे, कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे येणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच की SBI बँक जर तुमची पण असेल, जर तुमचे पण सर्व पैसे पीक विमा योजनेचे असो, नमोचे असो, PM किसान योजनेचे असो, जर तुम्हाला पण SBI बँकेच्या माध्यमातून येत असेल, SBI बँकेमध्ये जर तुमचं पण खातं असेल, तर आता तुम्हाला पण थेट 2 वाजता पूर्णपणे पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची रक्कम एकत्रितपणे जमा करण्यामध्ये येईल. पोस्ट बँक, आता जर तुमची पण पोस्ट बँक असेल तर तुम्हाला देखील आता सर्वात आधी जसं DBTचं बटन दाबलं तशी देखील पीक विमा योजनेची रक्कम मिळणार आहे. त्यामुळे तुमच्या पण जर बँकेचं नाव किंवा तुमच्या पण खात्याचं नाव जर पोस्ट खातं असेल, तुमचं पण पोस्ट बँकेमध्ये बँक अकाउंट ओपन असेल, तर आता तुम्हाला पण चिंता करायची गरज नाही आहे. महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, जर तुम्ही पण या बँकेमध्ये अकाउंट ओपन केलेलं असेल आणि तुमचा पण जर निधी याच बँकेमध्ये येणार असाल, तर आता तुम्ही थेट नाचा जिल्हा मध्यवर्ती बँक जर तुमची पण असेल, तर तुम्हाला पण चिंता करायची गरज नाही आहे. अशा बँका विविध बँकांमध्ये पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम देखील जमा करण्यामध्ये येणार आहे. 20,000 रुपयापर्यंतची रक्कम देखील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा देखील होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांची खूप महिन्याची प्रतीक्षा संपलेली आहे. बऱ्याच महिन्यापासून शेतकरी फक्त एकाच प्रतीक्षेमध्ये होते की पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा केव्हा मिळणार, दुसऱ्या टप्प्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी मिळणार आहे. फक्त देखील शेतकऱ्यांचं याकडेच लक्ष लागलेलं होतं. आता या ठिकाणी लक्ष द्या, यामधून काही शेतकरी अपात्र केलेले आहे, म्हणजेच की आता या शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. ते शेतकरी आता थेट अपात्र झाल्यामुळे त्यांना देखील पूर्णपणे अबाध करण्यामध्ये आलेलं आहे. त्यांना पण आता पूर्णपणे पीक विमा मिळणार नाही आहे. तर चला, कोणकोणते शेतकरी असे असणार आहे की त्यांना पीक विमा मिळणार नाहीये. जर तुमचं पण नाव या यादीत आलं तर तुम्हाला पण पीक विमा मिळणार नाहीये. त्यामुळे तुम्ही पण लक्ष देत बघत चला. आता जर तुम्ही पण ही एक काम पूर्ण केलेलं नसेल, तर आता तुम्हाला पण या ठिकाणाहून बाद करण्यामध्ये येईल. जेणेकरून तुम्हाला पण जर वाटत असेल की पीक विमा योजनेचा लाभ मिळाला पाहिजे, तर तुम्ही पण हे काम, महत्त्वाचं काम पूर्ण करणं अत्यंत महत्त्वाचं असल्यामुळे तुम्ही पण ते लवकरात लवकर पूर्ण करून टाकावे, जेणेकरून तुम्हाला पण पीक विमा योजनेचा लाभ लवकर मिळेल आणि तुम्ही पण पात्र होशाल. जर तुम्हाला पण पात्र व्हायचं असेल, तर तुम्हाला पण फार्मर ID बनवणं अत्यंत गरजेचे सांगण्यामध्ये आलेले आहे. त्यामुळे तुम्ही पण लवकरात लवकर फार्मर ID बनवून टाका. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.